नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण तांदूळाच्या पिठापासून अगदी झटपट मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असं धावण कशा प्रकारे करायचं याची रेसिपी बघत आहोत। हे धावण बनवायला ना अतिशय सोपे आहे, फक्त 5 मिनिटाच्या आतमध्येच तयार होते। इनो, बेकिंग सोडा वगैरे काही घालायची गरज नाही। नवीन शिकाऊ सुद्धा अगदी सहज करू शकतील अशा प्रकारचे हे धावण आहे। रेसिपी नेहमी सारखीच साधी सोपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला तर अजिबातच विसरू नका। चला मग अशा मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत धावणाची रेसिपीला सुरुवात करूया। तर धावण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तांदूळाचं पीठ, जे आपल्या घरामध्ये रेग्युलर वाटी असते ना, त्या वाटीनेच हे पीठ मी घेतलेलं आहे। तर अशा पसरट बाउलमध्ये 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। जे आपण भाकरी बनवण्यासाठी तांदूळाचं पीठ वापरतो ना, तेच हे पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे धावण करण्यासाठी। घेतलेल्या पिठामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याचा अगदी योग्य अंदाज येण्यासाठी वाटीनेच पाणी मी तुम्हाला या ठिकाणी वापरून दाखवते। ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं, 1 वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घेऊ। बघू शकता पीठ हे घट्टसर आहे। पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, अर्ध पाणी टाकलं, अर्धी वाटी राहू द्यायचं आहे। पिठामध्ये पाणी मिक्स करून घेतलं। मिश्रण हे अजून सुद्धा घट्टसर आहे, म्हणून राहिलेलं अर्धी वाटी पाणी टाकू, त्यामध्ये मिक्स करून घेऊ। पुन्हा पाण्याची आवश्यकता वाटत आहे, म्हणून अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, हे सुद्धा अर्धी वाटी पाणी टाकलं। टोटल आपण आतापर्यंत 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। बघू शकता छान असं पातळसर हे मिश्रण झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ सगळं शेवटी घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो पाणी घातल्यानंतर। मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे धावण करण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे। चला धावण करू। गॅसवरती तवा ठेवायचा आहे। तर हा नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। गॅस चालू करायचा आहे। तवा हा आपल्याला कडकडीत असा तापू द्यायचा आहे। मिश्रण हे छान ढवळून घेतलेलं आहे। त्यानंतर प्याला घ्यायचा आणि प्यालामध्ये हे मिश्रण भरायचं आहे, किंवा अशा काठांची वाटी सुद्धा घेऊ शकता। तवा छान कडकडीत गरम झालेला आहे। तव्याला तेल लावण्यासाठी मी या ठिकाणी कांद्याचा वापर करते, म्हणजे धावणाची चव सुद्धा कांद्यासारखी येईल। पूर्ण तव्याला तेल हे लावून झालेला आहे। तवा सुद्धा छान असा कडकडीत हा गरम झालेला आहे। अशा प्रकारे प्यालामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि तव्यावरती कळाकळाने सोडायचं आहे। बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे सुरुवातीला बाहेरून सोडायचं आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये सोडायचं आहे। तवा हा छान गरम असला ना, त्यामुळे धावणाला जाळी छान येते। गॅसची फ्लेम मोठी ते मीडियम आहे। मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी शेकून घ्यायचं आहे। मी घेतलेला तवा हा मोठा आहे, म्हणून एकाच ठिकाणी न ठेवता अशा प्रकारे फिरवून घेते, म्हणजे तो सर्व बाजूंनी एकसारखा छान असा शेकला जाईल। यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता, किंवा झाकण न ठेवता सुद्धा अशा प्रकारे 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण शेकून घेऊ शकता। एक बाजू ही शेकली गेलेली आहे। त्यानंतर धावण हे पलटून घेते। बघू शकतात अजिबात तव्याला चिटकत नाही हे धावण, आणि अगदी सहज निघते। मस्त जाळीदार असं हे मोठंच धावण आपण केलेलं आहे। बघू शकता छान असं पांढरं शुभ्र आणि भलं मोठं हे धावण अगदी हॉटेलसारखं तयार झालेलं आहे। धावण हे मोठं असल्यामुळे मी तिथेच घडी करून घेते। तुम्ही जर का लहान केलं असेल तर मग धावणाची घडी करू नका, तसंच एखादी जाळीच्या टोपलीवरती ते ठेवत घ्या आणि त्यानंतर मग गार झाल्यावरतीच त्याची घडी करा। आणखी मी तुम्हाला दुसरं धावण करून दाखवते। जेव्हा आपण दुसरं धावण करतो ना, तेव्हा हे जे मिश्रण आहे पुन्हा अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग प्यालामध्ये भरायचं आहे। ह्यानुसार जेव्हा आपण तव्यावरती मिश्रण सोडतो ना, त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारे छोट्या चमचाने हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, मगच तव्यावरती सोडायचं आहे। दुसरं धावण करत असताना सुद्धा तव्याला तेल हे लावून घ्यायचं आहे। प्रत्येक धावण करण्याच्या आधी तव्याला तेल लावायचं आहे। अगदी हलकं का होईना, पण तव्याला थोडं सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। बघू शकता छान अशी वाफ ही लागत आहे हाताला, इतपत हा तवा गरम आहे। मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच हे मिश्रण तव्यावरती सोडायचं आहे। तवा हा गरम असेल कडकडीत तरच छान अशी ही जाळी येईल। जर का तवा हा गार असेल तर अजिबात धावणाला जाळी येत नाही आणि ती व्यवस्थित सुद्धा होत नाही आणि तव्याला चिटकून सुद्धा बसतं। बघू शकता दुसऱ्या धावणाला सुद्धा छान अशी जाळी आलेली आहे। तवा मोठा असल्यामुळे मी यावरती झाकण ठेवत नाही। मोठ्या ते मीडियम गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी शेकून घेतलं, पुन्हा पलटून घेते।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का असं हे मऊ लुसलुशीत धावण नकोय, छान असं कुरकुरीत धावण करायचं आहे, तर मग काय करायचं, असं हे छान शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि अगदी गॅस मंद ठेवून हे धावण मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेकायचं आहे. पापडासारखं चवीला छान लागतं, तसं सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. गरमागरम मस्त लागतं. बघू शकता धावण हे शेकून झालेलं आहे. धावण हे मोठं असल्यामुळे मी लगेचच घडी केलेली आहे. तुम्ही लहान साईजचं केलं असेल तर मग टोपलीवरती ठेवत घ्या आणि मग गार झाल्यानंतरच मग त्याची घडी करा. 24 तास असंच हे मऊ लुसलुशीत हे धावण राहतं. मस्त पांढरं शुभ्र आणि जाळीदार आपले हे धावण तयार झालेले आहे. आता या धावणासाठी आपल्याला चटणी करायची आहे, म्हणून चटणीची रेसिपी पाहूया. चटणी करण्यासाठी अर्धा कप मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे. पाव कप फुटाण्याची डाळ भाजून घेतलेली डाळ आहे. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि आपल्या चवीनुसार 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चटणीला थोडासा आंबटपणा येण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते. त्यासोबतच अर्धा चमचा साखर घालते, म्हणजे चटणीला आंबट, गोड आणि तिखट अशी चव येते. थोडी कोथिंबीर घालायची आहे, स्वच्छ धुतलेली. आता आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून अगदी फाईन बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. यानुसार ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता वाटलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा करू शकतात, पण ओलं खोबरं हे प्रत्येक वेळी प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध नसते. शेंगदाणे हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात, म्हणून मी या ठिकाणी शेंगदाण्याची तुम्हाला चटणी दाखवलेली आहे. यामध्ये थोडं पाणी घालून अशा प्रकारची ही चटणी झालेली आहे. आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅन गॅसवरती ठेवला. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेलाची किंवा तुपाची सुद्धा तुम्ही फोडणी या चटणीला देऊ शकता. तडका पॅन मध्ये साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते. मोहरी अशी तडतडत असतानाच त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे. यामध्ये तुम्ही हिंग किंवा कढीपत्ता सुद्धा वापरू शकता. आता ही फोडणी चटणीवरती सोडायची आहे आणि मस्त आपली ही चटणी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. अतिशय साधी, सोपी आणि अगदी 5 ते 6 मिनिटातच तयार होणारी ही रेसिपी आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.